झी 24 तास एक पाऊल पुढे। ज्या बॅटनं पुण्याच्या टीमला धुतलं तीच बॅट ख्रिस गेलनं पुणेकरांना भेट दिली आहे। क्रिकेट शौकीन असलेल्या रोहन पाटे यांनी उभारलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या अनोख्या क्रिकेट संग्रहालयाच्या वर्धापन दिनासाठी गेल पुण्यात आला होता। यावेळी गेलनं क्रिकेटच्या टिप्ससह गंगम डान्सबद्दलही भरपूर गप्पा मारल्या। वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा रांगडा गडी, रॉयल चॅलेंजर्सचा तडाखेबाज बॅट्समन, त्याचा खेळ आणि त्याची अदा वेडावून सोडणारी ख्रिस गेल सध्या भलताच फॉर्मात आहे। बंगळुरूतील त्याच्या धडाकेबाज नॉट आउट 175 रन्सच्या विक्रमी खेळीनं तर संपूर्ण क्रिकेट विश्व अवाक राहिलंय। हाच ख्रिस गेल शुक्रवारी पुण्यात आला होता। ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाच्या वर्धापनाचा केक त्यानं कापला। ज्या बॅटनं त्यानं पुण्याविरुद्ध विक्रमी खेळी केली तीच ऐतिहासिक बॅट त्यानं संग्रहालयाला भेट दिली आहे। After seeing the museum, trust me, I'd love to give my 175 bat to your museum, but I still need it for the last couple IPL games, so I will give you a special bat. कोणत्याच बॉलरचं दडपण न घेता बॉलवर तुटून पडणारा गेल खातो तरी काय असा प्रश्न आपल्याला पडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा गंगनम स्टाईल डान्स। या सगळ्याविषयी गेल भरभरून बोलला। Yeah, and I noticed in India everybody kind of catch on to the dancing, and everybody doing it in the stand, but it's good to see those sort of reaction, when a player can actually interact, with the fans. गेलनं त्याचा वर्ल्ड कपचा टी शर्टही या संग्रहालयाला भेट दिला, तर मुरलीधरननं स्वतःच्या सहीचा बॉल भेट म्हणून दिला। या दोघांना पाहण्यासाठी पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती। अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।